पंतप्रधान मोदींनी हे भाषण केलेलं आहे। साधारणतः तब्बल 1.5 तासांच्या वरती त्यांनी हे भाषण केलेलं आहे आणि या भाषणात विविध मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे देशात सेक्युलर सिव्हिल कोड असावा असंही त्यांनी म्हटलंय आणि तेव्हाच धर्माच्या आधारावरील भेदभाव मिटेल असंही वक्तव्य मोदींनी यावेळी भाषणामध्ये केलंय। आपण पाहतोय बांगलादेशातल्या काही गोष्टींचा सुद्धा मोदींनी इथे उल्लेख केलेला आहे। तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये ध्वजारोहणासाठी आलेले आहेत आणि तिथे ते भाषण करतात। It's a memorable and a proud moment for all these school children from the 3 wings of the National Cadet Corps and the NSS, and here the VIP enclosures, the Indian hockey team, आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी in fact today is a इथे आलेल्या celebratory day सगळ्या for every जवानांना Indian, सगळ्या अधिकाऱ्यांना giving a cross. अभिवादन करतायत। आज And we have पंतप्रधान the मोदींनी एक रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे। त्यांचाच many खरं तर dimensions of our 2014 साली multicultural त्यांनी and तब्बल multilingual 82 nation, मिनिटं and also भाषण across केलं the होतं। myriad 2017 time zones साली of our त्याचाही deeply interconnected वरचा world. रेकॉर्ड And as त्यांनी we come केला आणि together today, 94 we मिनिटांचं celebrate भाषण many things. 2017 साली केलं आणि आता 2024 साली 94 celebrate मिनिटांच्या our वरती achievements, त्यांनी resilience, भाषण केलेलं our आहे freedom आणि या भाषणात fighters त्यांनी and विविध soldiers, and of course, मुद्द्यांना all हात those घातलेला who आहे। serve आज with देशाचा integrity and 78वा diligence, स्वातंत्र्य दिन आहे diverse, आणि tolerant, आजच्या या स्वातंत्र्य दिनी complex, पंतप्रधान vibrant, नरेंद्र मोदी paradoxical and यांनी incredible nation भाषणामध्ये we विविध call मुद्द्यांचा home. उल्लेख केलेला आहे। The Prime आज या Minister ठिकाणी now लाल boarding किल्ल्यावर हा सोहळा साजरा होतोय आणि या his सोहळ्यासाठी vehicle तब्बल हजारो लोकांना आमंत्रित as करण्यात he आलेलं आहे, makes ज्यांनी his विविध way out क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे। आदिवासी बहुल समाजातील काही लोक From Red आहेत, Fort. अशा सगळ्या विविध लोकांना इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे। हा लाल सोहळा किले की प्राचीर से पाहण्यासाठी। राष्ट्र को संबोधित करने के बाद माननीय प्रधानमंत्री यहाँ से प्रस्थान कर रहे हैं। आता पंतप्रधान मोदी हे राष्ट्र को विकसित बनाने के निघतायत। संकल्प का रवाना झालेले आहेत। आह्वान